But why do DOPs get camera conscious? Oh, because we know ना, we see through. प्रत्येक कॅरेक्टर साठी मी डिझाईन करतो. सपोज अटल आहे किंवा उन्हाळचा आशुतोष आहे, त्याच्या बिहेवियर कसा असतं. पण मला एक फिल्म करायची होती समुद्रात, आणि जेव्हा उन्हाळची स्क्रिप्ट मी वाचली, मी बोला मला करायची. तर एकदा बोट अशी हल्ली ना, तर हा पडला तिकडे, हा पडला तिकडे, आणि मी मध्ये. आय लव्ह सन. सन इज माय फेवरेट थिंग इन द वर्ल्ड. माय फेवरेट जॉनर टू वॉच इज हॉरर. Wow, really? I love her. डार्क रूम मध्ये बघायची सवय आहे मला. Someone is putting money, so you should be on time. Everything should start on time, because if you start on time, you'll achieve what you planned. Inspires me is basically I don't look for inspiration from books or magazine or images. मला असं वाटतं की if I stay true to myself, whatever I see can inspire me. स्मृची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी, आणि गप्पांची मिसळचा आजचा एपिसोड खूप खास तर आहेच, पण खूप महत्वाचं सुद्धा आहे असं मला वाटतं. कारण पहिल्यांदाच मिरची मराठी या युट्यूब चॅनलवरती एका सिनेमॅटोग्राफरचा इंटरव्ह्यू आपण बघणार आहोत, आणि कॅमेरा मागचं जग कसं असतं ते एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला स्वतःला खूप भारी वाटतंय, कारण जनरली जेव्हा वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेण्याची वेळ येते, तेव्हा मला त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या फील्ड बद्दल बऱ्यापैकी माहित असतं. आज असं आहे की आय एम अ ब्लँक स्लेट. सो मला जे कळणार आहे, आपल्याला जे कळणार आहे, ते सगळं एकत्र कळणार आहे. आणि आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल की लॉरेन्स यू आर देअर आज स्टुडिओमध्ये. थँक्यू सो मच सगळ्यात आधी फॉर agreeing to do this. Thank you for having me. It's a fun because I've never done this. There's something new and exciting. So let's go. एका कॅमेरा पर्सनला मी कॅमेराच्या पुढे आणलेलं आहे. माझा एक सटल फ्लेक्स आयुष्यात झालेला आहे ऍट दिस पॉइंट इन टाइम. पण ते जेन्युइनली खूप गोष्टी आहेत या क्षेत्राशी निगडीत ज्या माहित नाहीयेत आणि ज्या इंटरेस्टिंग आहेत. मी एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू बघत होते, ही इज ऑल्सो डीओपी, आणि त्यांनी तेच सांगितलं की आमच्याकडे सुद्धा खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण आम्हाला कोणी विचारत नाही, हा प्रॉब्लेम आहे. सो आय थॉट की मला जाणून घ्यायचं की तुझ्याकडे अशा काय काय गोष्टी आहेत. सगळ्यात आधी तर खूप काही बेसिक प्रश्न मी विचारणार. सो यू हॅव टू लुक एट मी लाईक समवन हू डज नॉट नो एनिथिंग. ठीक आहे. खूप वेळा डीओपी, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी, आणि सिनेमॅटोग्राफर अशा दोन टर्म्स मी ऐकते. जेव्हा डिरेक्टर आपण म्हणतो तेव्हा डिरेक्टर ही एकच टर्म असते. मग कॅमेरा हँडलिंगच्या बाबतीमध्ये वाय आर देअर दीज टू टर्म्स, आणि या दोन मध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का? फरक नाही आहे, फक्त टर्म्स आहेत. सिनेमॅटोग्राफर इज बेसिकली इफ यू शूटिंग विथ वन कॅमेरा, तर सिनेमॅटोग्राफर काम म्हणजे तो टर्म वर्क होतो. किंवा इफ यू आर शूटिंग विथ मल्टिपल कॅमेराज, 7-8 कॅमेराज आहे, तर यू नीड वन माइंड लाईक हू विल टेल ईच अँड एव्हरी वन व्हॉट टू डू. तर तुला ते गायडन्स आणि ते हेड करायला तो हेड ऑफ डिपार्टमेंटचं नाव आहे, डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी. हा, सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करणार. बेसिकली स्टॅडिकॅम ऑपरेटर असतो, जिमीजीप ऑपरेटर असतो, वेगवेगळे कॅमेरा ऑपरेटर्स असतात. तर सगळ्यांना एक माइंड देण्यासाठी एक डायरेक्टर लागतो, तो डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी असतो. ओके, पण वाय डिड यू चूज सिनेमॅटोग्राफी? म्हणजे तुझं मीडियम हेच का तू निवडलंस? हा, बेसिकली मला आवड होती इमेज क्रिएट करायला. लहानपणी पण मी स्केच वगैरे करायचो, आणि फॅमिलीत जेव्हा फोटो काढायची पाळी असती तेव्हा मलाच कॅमेरा हँडल करायची. तर मीच करेक्ट फ्रेम काढायचो, म्हणजे कॅमेरा स्ट्रेट आणि सगळे फ्रेम मध्ये दिसतात तसे. तर आवड होती ती इमेज क्रिएट करण्यासाठी. आणि स्टिल्सची तेवढी आवड नव्हती मला, पण मुव्हिंग पिक्चर्सची खूप मला फॅसिनेशन होतं. आणि हे रिमेंबर साधारण कोणत्या वयापासून तुला मुव्हिंग पिक्चर्स आवडायला लागले? ऑलमोस्ट म्हणजे जेव्हापासून म्हणजे अक्कल येते असे बोलतात ना, तेव्हापासून मला खूप आवड आहे. म्हणजे सिनेमा ऍक्च्युली खूप मोठा रोल प्ले करतो आमच्या लाईफमध्ये. तर जेव्हा मी फिल्म्स वगैरे बघतो आणि हे कसे इमेजेस कसे क्रिएट होतात ते जाणण्याची थोडीशी हवस होती, म्हणजे कसं करतात हे. तर तसं करत मी ऍक्च्युली फिल्म स्कूल केली नाही आहे. मी शिकतच काम करता करता, असिस्ट करता असं शिकलोय. तर म्हणजे ती जर्नी थोडीशी मोठी झाली, पण आय थिंक इट्स वर्थ इट. राईट, ऑन फील्ड झालं. ऑन फील्ड. पण लाईक तुझं जे हे मीडियम आहे त्याच्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट खूप गरजेचं आहे, दॅट इज कॅमेरा. करेक्ट. राईट. आणि कॅमेरा ही अशी गोष्ट नाही की आज मी उठले मार्केटमध्ये गेले कॅमेरा घेऊन आले, इतकं स्वस्त नाही. आता तरी खूप लोक अफोर्ड करू शकतात, पण आय एम शुअर अ फ्यू इयर्स बॅक खूप कॉस्टली होतं सगळंच, आणि टेक्नॉलॉजिकली पण अजूनही आय एम शुअर इट इज व्हेरी कॉस्टली फॉर अ लॉट ऑफ पीपल. तर तू तुझ्या आयुष्यातला पहिला कॅमेरा कधी घेतलेलास तुला आठवतंय? मी माझ्या आयुष्यात खूप लेट घेतला कॅमेरा. आता 2000 जस्ट बिफोर कोविड मी घेतलेला.
पण मला कॅमेरा बघायची खूप हवस होती. जेव्हा शूटवर मी जायचो, मी स्टार्ट केला ॲज अ लाईटमॅन, तर मी शूटवर जेव्हा जायचो आणि कॅमेरा बघायचो ना, तर कॅमेरावर एक कपडा असतो, काला कपडा. तर मी कॅमेराच्या जवळ जायचो तर ते लोक काला कपडा टाकायची. तर मला बघायला म्हणजे असं खूप वेळ लागला, खूप डिस्कवर करता करता. नंतर मी कॅमेरा ॲज अ कॅमेरा अटेंडंट जॉईन केला. मग कॅमेरा मी शिकलो आणि त्याच्यानंतर मी असिस्ट करायला स्टार्ट केलं. तर खूप म्हणजे मोठी जर्नी होती. बट आय वॉज ऑलवेज फॅसिनेटेड विथ कॅमेराज, द फोकल लेंथ, 24mm, 50mm हे काय असतं म्हणजे, आणि फोकल डिस्टन्स काय असतं म्हणजे हे सगळे टर्म्स मी आधीच शिकलो. तर ही म्हणजे खूप एक्साइटमेंट होती मला जाण्याची. म्हणजे तीच आय थिंक दॅट लीड टू दिस. राईट. सो जेव्हा तू लाईट्स करत होतास तेव्हा तुला या टर्म्स कळत होत्या हळूहळू, तू बघत होतास की लोक काय करतायत, आणि दॅट इज हाऊ यू लर्न. बट नोबडी, देर वॉज नो पर्सन ज्यांनी तुला लिटरली शिकवलं. सर नाही, आपल्या आयुष्यात लोक असतात, आपल्याला फक्त जाणून घ्यायचं की कोण शिकवतं आणि कोण म्हणजे हे करतंय. तर मला आयुष्यात नॉनस्टॉप माझ्या लाईफमध्ये कोण ना कोण होता जो म्हणजे टीच करत होता. पण जेव्हा कोण मारून शिकवतो, वेगवेगळी पद्धत असते ना शिकवायची. कोण मारून शिकवतो, कोण हडकून शिकवतो, कोण लाडाने शिकवतो, कोण फक्त हिंट देतो. शिकण्याची हवस असेल तर कसं पण शिकू शकतो. इंटरेस्टिंग. पण आता म्हणजे फॉर ऑल द पीपल जे बघतायत, आणि आय एम शुअर असे खूप लोक बघणार आहेत ज्यांना या क्षेत्रात येण्यात इंटरेस्ट आहे, जे अस्पायरिंग आहेत, आणि आय एम शुअर देर आर लॉट ऑफ सच पीपल. सो त्यांच्यासाठी काही प्रश्न मी विचारणार आहे. आणि इन जनरल सामान्य माझ्यासारख्या लोकांसाठी ज्यांना प्रोसेस फार माहित नाहीये, ज्यांना ऍक्टर्सची प्रोसेस कदाचित माहितीये, कारण ऍक्टर्सचे अनंत इंटरव्ह्यूज आम्ही बघतो किंवा मी तर घेते सुद्धा, त्यांची प्रोसेस माहितीये की ओके काय काय करत असतो एक माणूस. पण कॅमेराची काय प्रोसेस असते, जी खूप असते बाय द वे, आणि ते सगळं एकत्र जुळून कसं येतं हे माहित नाही. सो थोडंसं मी आता प्रोसेस कडे जाते. जेव्हा एक फिल्म आम्ही बघतो तेव्हा अपार्ट फ्रॉम द फॅक्ट की ही फिल्म एका कॅमेरावरती शूट केली गेली आहे, ह्याच्या खूप पलीकडे अजून अनेक गोष्टी असतात त्या अख्ख्या सेटअपमध्ये. तर सगळ्यात आधी तर एक सिनेमॅटोग्राफर, वेन डज ही और शी एंटर दॅट प्रोजेक्ट? तुम्ही कोणत्या पॉइंटला ऑफ द प्रोजेक्ट इन होता आणि तुमचं ब्रीफ काय असतं? सो बेसिकली कसं असतं की डायरेक्टर स्क्रिप्ट लिहितो किंवा रायटर एक स्क्रिप्ट लिहितो आणि डायरेक्टर पिच करतो प्रोड्युसरला, आणि ती फिल्म ऑन होते. फिल्म ऑन झाल्यावर ते HODs डिसाईड करतात की पहिला तर आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिले ऍक्टर्स कोण असणार त्याच्यावर प्रोजेक्ट डिसाईड होतो. की ऍक्टर चांगला असला की मोठा स्टुडिओ जॉईन होतो, मग ते बजेट्स वगैरे ते सगळं डिसाईड होतं. त्याच्यानंतर जेव्हा टेक्निकल टीम डिसाईड होते, HODs, कॉस्ट्युम डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर, DOP, आणि हे सगळे लॉक होतात. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा लोकेशन स्काउटिंग वगैरे म्हणजे स्क्रिप्ट जॉटडाऊन ब्रेकडाऊन होते, ADs येतात ऑन प्रोजेक्ट, मग ते डिवाइड करतात काय काय लोकेशन आपल्याला लागतील. प्री प्रोडक्शन जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा DOPs ऑन बोर्ड. ओके. तर त्याच्यानंतर इनिशियल स्काउटिंग म्हणजे आपल्याला लोकेशन कशी बघायची आहे, बिकॉज व्हिज्युअल रेफरन्स देणारा कोणतरी माणूस पाहिजे. तर सिनेमॅटोग्राफर देतो की मला या सीनसाठी मला असं वाटतं की एक खंडर बघूया किंवा एक गुफा बघूया किंवा एक बीच बघूया. तसं लोकेशन स्काउटिंग मग ऑन होते. त्याच्यानंतर सगळे ऑप्शन्स येतात प्रत्येक लोकेशनसाठी, 3 ऑप्शन किंवा 4 ऑप्शन. हे ऑप्शन आहे, काही लॉजिस्टिक्स इश्यूज आहे, काही बजेट इश्यूज आहे. तर हे सगळे आपले लिस्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही शॉर्टलिस्ट करून त्याला मग स्काउटिंग करतात, बघतात लोकेशनवर ऍक्च्युली इकडे काम करू शकतो की नाही, तिकडे जाऊन मग वेदर इट वर्क्स फॉर अस, वेदर कंडिशन्स कशा आहेत, लाइटिंग कंडिशन्स कसे आहेत, किंवा शूटिंग साऊंड फ्रेंडली आहे की नाही, किंवा बाकी काही अडचणी आहेत तर त्याला सॉल्व्ह करायला सेट बिल्ड करावं लागेल की आपल्या थीम सोबत जाते की नाही, की कसं. त्याच्यानंतर आम्ही टेक्निकल रेकी बोलतात त्याला, टेक्निकल रेकी करताना सीनची एक्झॅक्टली काय गरज आहे, कुठला ऍक्टर कुठे जाणार आहे, कुठे बसणार आहे, त्याच्या बॅकग्राऊंड काय असणार आहे, याचा बॅकग्राऊंड काय असणार आहे, ते सगळं डिसाईड करतात आणि ब्लॉकिंग करतात की हे शॉर्ट्स आहे, हे शॉर्ट्स आहे, हे शॉर्ट्स. मग त्याच्यानंतर रिक्वायरमेंट्स बनतात की लाईट्स हे लागणार, कॅमेरा असा लागणार, इक्विपमेंट्स असे लागणार. तर सगळं असा मोठा प्रोसेस आहे. पण हे सगळं टेक्निकल झालं. पण सिनेमॅटोग्राफर इज अ टेक्निकल टर्म बट इज ऑल्सो अन आर्टिस्ट बिकॉज ही इज क्रिएटिंग अन इमेज, राईट. सो म्हणजे बॅक ऑफ द माइंड त्याच्या ऑफ क्रिएशन, बिकॉज व्हॉट आय डू इज आय डू व्हॉट एव्हर कम्स टू मी नॅचरली.
काही लोक रेफरन्स काढतात, कारण असं काहीतरी करूया बघ दुसऱ्यांना दाखवायला बेसिकली, की माझ्या डोक्यात आहे तुम्ही कसं बघणार, तर त्याच्यासाठी एक रेफरन्स इमेज की असं काहीतरी मी बघतोय. तर मग प्रोडक्शन डिझायनर वॉल कलर असा डिसाईड करूया, कॉस्ट्युम डिझायनर कॉस्ट्युम डिझाईन करतो, मग ते बोलणार की असं चल ग्रीन करूया, त्याला ब्लू करूया, असं करून मग टोटल इमेज क्रिएट होते. म्हणजे सिनेमॅटोग्राफी इज अ व्हिज्युअल, सो व्हिज्युअलला खूप काही म्हणजे प्रोडक्शन डिझायनर पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे आणि कॉस्ट्युम डिझायनर पण तेवढं इम्पॉर्टंट आहे. आणि एंड ऑफ द डे द सेल मतलब द ओके कम्स फ्रॉम द डिरेक्टर, बिकॉज ही हॅज टू फायनली राईट अप्रूव्ह एव्हरीथिंग राईट. सो त्याच्याकडे सगळं बाउन्स ऑफ होतो, मग तो ओके करतो, मग तशी फिल्म पुढे होते. आणि दिस इज जोपर्यंत तुम्ही शूट करायला सुरुवातही नाही केली, सुरुवातीला त्याच्या आधीच्या स्टेप्स आहेत या. येस येस, प्री ओके. सो हे ओके झाल्यानंतर देन यू गो ऑन द फ्लोर अँड स्टार्ट डुईंग. येस येस येस. इंटरेस्टिंग. पण मी ऍक्च्युली मगाशी आय वॉज टॉकिंग टू अभिषेक याच बाबतीत की अनेक वेळेला जेव्हा इव्हन अवॉर्ड्स असतात तेव्हा डीओपी कम्स अंडर टेक्निकल कॅटेगरी, पण बघायला गेलं तर खरं तर ही और शी इज नॉट जस्ट अ टेक्निशियन राईट. म्हणजे असं नाही की त्यांना फक्त एक इन्स्ट्रुमेंट दिलंय आणि त्यांना इन्स्ट्रुमेंट मॅनेज करायचंय, त्यांना त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून दे ऑल्सो हॅव टू क्रिएट समथिंग फ्रॉम स्क्रॅच. करेक्ट करेक्ट. टेक्निकली म्हणजे ती व्यक्ती आर्टिस्टच आहे. येस येस येस. जसं एखाद्या ऍक्टरसाठी मला असं वाटतं की त्यांचं बॉडी इज द मीडियम. करेक्ट करेक्ट. ते शरीर त्यांचं माध्यम आहे आणि ते वापरतात आणि एक्सप्रेस करतात. तसं एका डीओपीसाठी किंवा कॅमेराशी रिलेटेड कोणत्याही व्यक्तीसाठी कॅमेरा इज द मीडियम, बट दॅट पर्सन इज अन आर्टिस्ट बाय डिफॉल्ट, बिकॉज त्याचा कसा वापर करायचा. बिकॉज I don't think so cinematographer or DOP should be treated as a technician. He should be treated as an artist only, right? Because he's playing with lights, he's playing with camera, he's playing with lot of things, and finally the actor's emotions are seen on the screen, right? But that can come, म्हणजे ते मूड जे क्रिएट होतो ना, म्हणजे एक रडणारा माणूस असा बसलाय कोपऱ्यात, तो सीन क्रिएट करण्यासाठी जे एफर्ट लागते, that comes from the technical team, right? So it is an art which is created itself. And if मतलब म्हणजे एक डायलॉग जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक डायलॉग एक मीडियम आहे सांगायसाठी ऑडियन्सला की काय घडतंय, पण एक डायलॉग न सांगता जर ती व्हिज्युअल तुम्हाला सांगते की काय होणार आहे सीन मध्ये, तर दॅट इज द अचिव्हमेंट ऑफ द सिनेमॅटोग्राफर. 100%. पण आता जसं तू म्हणालास की ऍट दी एंड तुम्ही शूट करताना ऍक्टर्स आर ऑल्सो अ पार्ट ऑफ इट, राईट? आणि ती माणसं आहेत, करेक्ट. त्यांचा तुम्ही कितीही म्हटलं तरी एक्झॅक्ट 100% अंदाज नाही बांधू शकत किंवा त्याचं एक्झॅक्ट पेपरवर्क नाही करू शकत की ही व्यक्ती कोणत्या क्षणी कसं रिॲक्ट करेल, याचा चेहरा कुठे हलेल, ह्याचा हात हलेल की नाही, ह्या सगळ्याचे अंदाज तुम्ही कसे बांधता? हा सर, मी कसं काम करतो, माझं असं आहे की मी सेट म्हणजे सीन्स तर सगळ्यांना दिली, आता सगळ्यांना स्प्रेडशीट हे दिली असते, साईड्स दिले असतात, तर सीन वाचताना आपल्याला पण इमोशन असतात, आपण पण रिॲक्ट करतो की हा माणूस कसा रिॲक्ट करणार, ही बाई कशी रिॲक्ट करणार, तर आपल्याला एक इमोशन असतो आणि सेट आपल्याला माहिती असतात. तर ऍक्टर फर्स्ट टाइम येतात सेटवर आणि त्यांना माहिती नाही कुठला चेअर आहे, कुठल्या टेबलवर बसायचं आहे किंवा इथून इथे चालायचं आहे का. मला असं वाटतंय की मी उठून चालू, मी बसून सीन नाही करणार आहे, असं वाटलं तर आपला पुरा सेटअप गेला फॉर द टॉस. तर आम्ही काय करतो, आम्ही बोलतो ऍक्टर्सला बिफोर यू गो टू मेकअप अँड कॉस्ट्युम चेंज, जस्ट कम टू द सेट, रीड द सीन, व्हॉट यू फील. तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला चालायचं आहे, तुम्हाला बसायचं आहे, तुम्हाला खाली पडून म्हणजे रडायचं आहे, झोपून करायचं आहे सीन, तर तुम्ही सांगा तुम्हाला काय फील होतंय. व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल विल वर्क अराउंड. तसं म्हणजे तसं मग थोडंसं इझी होऊन जातात. ते कॉस्ट्युम चेंज करायला जातात किंवा मेकअप चेंज करायला जातात आणि त्याच्यानंतर आम्ही सेटअप करून ठेवतो की आता यू डू व्हॉट एव्हर यू फील लाईक. इंटरेस्टिंग. असं कधी होतं का की म्हणजे ऍक्टर्सच्या स्किलनी तर सीन एका वेगळ्या लेवलला जातोच, पण कधी असं होतं का की एखादा ऍक्टर तुला दिसतंय की ते इमोशन नाही येते किंवा तितका तो परिणाम नाही करतोय त्याच्या कामामधून, तर डू यू डू सम मॅजिक ज्याने तो सीन एलिव्हेट होतो? हो, होतो. कधी कधी असं टास्क येतो की आपल्या इमॅजिनरी स्क्रिप्ट वाचताना असं एक इमॅजिन केलेलं की हा असं बोलणार, हा असं करणार, हा म्हणजे तसं होत नाहीये, काय करू. तर वी समटाइम्स चूज द लेन्स. द लेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. when you think ki his eyes are emoting a lot, then we go for a really tight close. When you think his face is emoting, we can go slightly wider.
म्हणजे तसं परफॉर्मन्स किंवा असं लाऊड कॅरेक्टर असणार, हात फात खूप हलवतोय, तर त्याचं क्लोजअप करून फायदा नाही. त्याचं यू शुड शो व्हॉट इज डुईंग, तो यू हॅव टू चूज अ वायडर लेन्स. तसं प्रत्येक कॅरेक्टरसाठी मी डिझाईन करतो की लेन्सेस सपोज अटल आहे किंवा उन्हाळचा आशुतोष आहे, त्याच्या बिहेवियर कसा असणार त्याच्यावर मी लेन्सिंग डिसाईड करतो की आता याचा मूड सॅड आहे, त्याच्यात क्लोजअप जायचं, म्हणजे लेन्सिंग कसं करायची, फुल प्रोग्रेशन ऑफ द कॅरेक्टर इन द ग्राफ असतो ना, हो त्याच्यानी पण चेंज येतो आणि फ्लो पण कळतो, कॅरेक्टर ग्राफ कळतो. म्हणजे इमोट करणार आहे तो काही नाही करणार आहे, तो उभा राहून क्राऊड मध्ये एकटा उभा राहून तिकडे रडतोय, पण ती इमोशन म्हणजे काढायला व्हाईट शॉट मध्ये कळणार नाही लोकांना, तर त्याचा क्लोजअप लागणार आहे. तर हे सगळं म्हणजे इट एनहान्सेस द परफॉर्मन्सेस. इंटरेस्टिंग. म्हणजे हा पण खूप अभ्यास, लाईक काय म्हणतात असं टेक्निकली मॅनेज तर करायचंच आहे, पण देयर इज पीपल मॅनेजमेंट ऑल्सो, लॉट ऑफ रीडिंग ह्युमन्स आणि काय त्यांच्या आणि टेंडन्सी आणि काय, म्हणजे जेव्हा दोन कॅरेक्टर, वेगवेगळे कॅरेक्टर किंवा जसं की एकदम काही प्रो लोक असतात जे स्पॉन्टेनियस म्हणजे येतच नाही आणि लास्ट मोडला येतात आणि स्क्रिप्ट वाचतात, असतात जे तुला आधी नाही टेक्निकल रॅकीसाठी किंवा ब्लॉकिंगसाठी येत नाही आणि ते बोलणार की मी स्पॉन्टेनियसली येऊन काहीतरी करणार आणि वी शुड बी रेडी फॉर दॅट. तर आमच्यासाठी तो असं बॅकअप प्लॅन बी आणि प्लॅन सी पण असतो की असं केलं तर काय, तीन ऑप्शन. पण असे कोणते तुला आठवतात ज्यांच्यासोबत तू काम केलेस आणि दे हॅव बीन दिस व्हेरी अनप्रिडिक्टेबल की कधीही काही करू शकतात? असे काही कॅरेक्टर असतात. मी असे ऍक्टर सोबत काम केलं, मी नाव घेत नाही आता, पण काही लोक असतात की ज्या ह्या फिल्मसाठी वेगळं केलंय आणि दुसऱ्या फिल्मसाठी वेगळं केलंय, कारण ते कॅरेक्टरसाठी ते स्वतःला मॉडिफाय पण करतात ना, की बिहेवियर चेंज करतात किंवा रागेश कॅरेक्टर असणार तर कोणावर पण मेकअप वाले क्या डॅब वॅब करा हट असं म्हणजे भडकतात ते टू स्टे इन द कॅरेक्टर. ओके. हा तर हो, ते ऑन अँड ऑफ करणारे पण असतात की म्हणजे जस्ट कट बोललं तर ते ऑफ होऊन हसतात आणि सिगरेट फुकतात आणि ते सगळं करतात, पण कॉन्स्टंटली ऑन असणारे पण असतात की तू इधर से क्यों लाइट मारा, इधर से क्यों कैमरा रखा, मेरा ये प्रोफाइल अच्छा है अँड ऑल दॅट. तर असतात ते तसं, वी हॅव टू डील विथ इट, देयर इज नो चॉईस. बिकॉज मला असं वाटतं की ऍक्टर्सला मोस्ट कम्फर्ट दिलं पाहिजे. ते व्हॅनिटी नाही आहे आणि हे नाही आहे ते नाही आहे ते दिसत नाही, त्यांचा चेहरा दिसतो स्क्रीनवर, तर बिहाइंड द सीन्स काही दिसत नाही ना सीनवर. फायनल प्रोडक्ट त्यांचा, तर त्यांना मोस्ट कम्फर्ट द्यायचं. काय प्रॉब्लेम चालले ते सगळं आम्ही बघतो, तू टेन्शन घेऊ नको, घाम आम्हाला आला चालत तुला नाही, म्हणजे स्क्रीनवर नाही दिसलं पाहिजे. आणि काश्मीरचा शूट चालू आहे आणि त्याची घाम बघतो असं इट डझंट वर्क. पण असं कधी होतं का की काही असे आय एम शुअर खूप असे ऍक्टर्स असतील ना जे पहिल्यांदा सेटवरती आले किंवा पहिल्यांदा काम करतायत आणि ते कॉन्शियस आहेत या सगळ्याच वातावरणासोबत, हाऊ डज अ कॅमेरा पर्सन मेक दिस पर्सन कम्फर्टेबल? तर उन्हाळ माझ्यासाठी तसा एक्सपिरियन्स होता, कारण उन्हाळमध्ये आशूने 1-2 प्रोजेक्ट केले होते, बाकी सगळे नवीनच होते. तर आदित्य सरांचा ब्रीफ असं होता की वी शुड नॉट मेक देम कॉन्शियस आणि त्यांना पूर्ण फिल्म मुवमेंट वाली पाहिजे होती, थोडीशी मुव्हिंग पाहिजे होती आणि स्टेडी कॅम आणणं आणि हे सगळं मोठे गॅजेट्स आणून त्यांना म्हणजे कॉन्शियस करायचं नव्हतं. तर तेच माझं मी एक रिडिझाईन केला पहिल्यांदा इंडियामध्ये. एक गिम्बल आहे त्याच्यात मी सोनी व्हॅनिस डिझाईन केला होता कोविडच्या आधी. तर त्या डिव्हाइसने कसा आपण मोठा कॅमेरा पण आणतो पण तो छोटाच दिसतो आणि विवेर कोणाला पण असं टेक्निकल मार्क्स वगैरे दिले नव्हते की या इकडे यायचंय, असं बोलायचंय, इकडे बघायचंय, लाईट इथून आहे, असं काही नाही. फील फ्री टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तसं त्यांचं कम्फर्ट वाढलं. मग त्यांना फक्त स्टेजिंग, जसं स्टेजिंग करतात ना नाटकामध्ये तसं करायचो की असं करायचंय, हे तुझं घर आहे, असं बिहेव करायचं. तर ते वर व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे त्यांचं असं झालं की अच्छा चलो टेक्निकली कुछ सोचना नहीं है, कैमरा मार्क्स कुछ फोकस कुछ नहीं सोचना है. अँड आय हॅड अ ब्रिलियंट फोकस पुलर संजीव कनोजिया करून आहे. तो कुठेही ऍक्टर गेला, मला असं वाटलं की शॉर्टमध्ये रडतोय कॅरेक्टर तर मला मुवमेंट करायचे, ट्रॅकिंग करायचं किंवा असं काही करायचं, तो मस्त फोकस करतो.
इंटरेस्टिंग. तो, पण उन्हाळमध्ये तर म्हणजे आय वॉज गोइंग टू कम प्रत्येक प्रोजेक्ट कडे पण आता बिकॉज उन्हाळ्याचा विषय निघाला तर आय फील आय वॉन्ट टू टॉक अबाउट इट. एकतर मला ती फिल्म प्रचंड आवडते. मला असं वाटतं ऑडियन्सला आता पाठ झालंय की असे काही 2-3 फिल्म आहेत ज्या मी कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये घुसवू शकते. बट दिस इज इट बिकॉज लॉरेन्सनीच उन्हाळ शूट केली आहे. सो आज तर माझ्याकडे कारणच आहे उन्हाळबद्दल बोलायला. आणि ऑल्सो ही जस्ट रिसीव्ह फिल्मफेअर फॉर द बेस्ट सिनेमॅटोग्राफी फॉर उन्हाळ. त्यामुळे त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मला पर्सनली फार आनंद झाला की उन्हाळला ही सगळी अवॉर्ड्स मिळाली. पण यार उन्हाळ जितक्या लोकांनी बघितलंय जरी जसं तू म्हणालास की मुव्हिंग गावात आणि हे सगळं तर आहेच पण द बोट सिक्वेन्सेस यार जे समुद्रात आहेत आणि ते केवढे तरी आहेत. ही इज लिव्हिंग ऑन द बोट फॉर द लॉंगेस्ट पिरियड ऑफ टाइम. ते कसं तुम्ही शूट केलं? खरं सांगू तर मला एक लाईफ ऑफ पाय सगळ्यांनीच बघितली आहे. मला खूप इन्स्पायर करत होती नॉनस्टॉप. आणि मी समुद्रात खूप शूट केलंय, छोटे मोठे शूट केलंय. पण मला एक फिल्म करायची होती समुद्रात. आणि जेव्हा उन्हाळची स्क्रिप्ट मी वाचली मी मला करायची आहे. प्रोजेक्ट सोडू दे, हिंदी मराठी काही पण असू दे, मला करायची. तर बोटीचा जेव्हा सिक्वेन्स आला, आम्ही रेकीवर गेलो तर मला एक्साइटमेंट तर खूप होती. कॅमेरा आता आम्ही असंच गेलो विदाऊट इक्विपमेंट फिरायला गेलो. समुद्र ना खूप वेगळा असतो. म्हणजे समुद्रात जेव्हा आम्ही ऑलमोस्ट ओशनमध्येच गेलो, ओशनमध्येच शूट केलं. तर समुद्र एक दिवस वेगळा असतो, दुसरा दिवस वेगळा असतो, तिसऱ्या दिवस ऑलमोस्ट लाईक लेक असतो, फ्लॅट, काहीच नाही करत. आणि असं वाटतं की आपण लेकमध्ये आलोय. आणि तिसऱ्या दिवशी अशी मोठी 15-15 फुटाची लाटा, म्हणजे बोटीवरनं जातात लाटा. म्हणजे खरंच मी एक्झॅजरेट नाही करत. म्हणजे आमच्या डोक्यावरनं लाट चालली, आम्ही बुडलो असतो असं. म्हणजे ऑलमोस्ट लाईक दिस इज आवर लास्ट डे असं झालेलं. हा खरंच आहे. म्हणजे असं मी वाढवून नाही सांगत आहे. तर आमची फाटलेली जेव्हा शूट करायला गेलो ना, म्हणजे उभं राहणंच डिफिकल्ट आहे त्या बोटीवर. उभं राहणं म्हणजे इव्हन इफ यू सी द फ्रेम्स जेव्हा बघतो तुम्ही, मागे होरायझन बघा, तो होरायझन वरती खाली चाललाय असं ऍक्टरच्या मागे पुढे. तर तेवढा कॅमेरा स्टेडी करणं म्हणजे माझी हातापायाची थोडीशी लागलेली. पण आय वॉज एन्जॉईंग द प्रोसेस बिकॉज आय वॉज एन्जॉईंग व्हॉट आय वॉज डुईंग. तर ती प्रोसेस डिफिकल्ट होती पण मला आवडली ती प्रोसेस. बट दॅट इज क्रेझी कारण किती अनप्रिडिक्टेबल आहे. खूप अनप्रिडिक्टेबल. आणि कारण आतमध्ये समुद्रात वेदर पण खूप चेंज होतो. कधी क्लाउडी असतं, कधी ऊन येतो जोरात, कधी. आणि तेवढं म्हणजे 12 तास काम करणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. किती तास तुम्ही शूट करायचा फॉर एक्झाम्पल एका दिवशी ऑन द बोट? एका दिवशी ऑन द बोट वी हॅज टू ट्रॅव्हल 1 तास आतमध्ये जायचो ओशनमध्ये. कारण सराउंडिंग मध्ये काहीच नाही पाहिजे, कारण काहीच नाही म्हणजे डीप ओशन मध्ये आम्ही. आणि माझा असिस्टंट होता शेरिल तेंडुलकर, त्याला मी शिकवलेलं बोट चालवायला. कारण लाईटची अँगल जी मला पाहिजे, मला हाफ लाईट पाहिजे या सीनसाठी, मला बॅक लाईट पाहिजे, तर तो फिरवायचा बोट. आणि ओशन मध्ये बोट फिरवणं म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. कारण ती गाडी नाहीये की अशी फिरवली आणि अशीच राहणार. त्याला मेंटेन करायला इंजिन आणि स्टेअरिंग ते सगळं ऍडजस्ट करून मग ते करंट कशी चालली आहे, बोट कसं हलतीये, त्याच्यावर सगळं डिसाईड असतं. तर ते प्लॅनिंग करण्यापेक्षा ते ऑन द स्पॉट करायला म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. की ती लाट अगर इफ युअर म्हणजे लाटीच्या अँगलने जातात डायरेक्शन मध्ये, तर ती बोट अशी जाते आणि उलटे चालले तर ती अशी जाणार. तर ते खूपच डिफिकल्ट होतं. पण ते दिसतंय ते इमेज अँड आय एम प्राऊड अँड आय एम ग्लॅड दॅट समबडी एक्नॉलेज्ड इट. पण तू मला म्हणालेलंस की लिटरली खून पसीना बहाया है, तर ही काय स्टोरी आहे? मतलब पसीना ठीक आहे, खून कहाँ से बहा है? खून बहाया मतलब कैसे आहे की मी जेव्हा शूट करत होतो तर ऍक्टर्सला पण उभं राहणं खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे ते काय असतं, ते सॉल्टी वॉटर असतं ना, आणि बोटीवर ऑइल पेंट करतात खराब नको व्हायला म्हणजे, आणि ते मीठ येतं त्याच्यावर आणि ते स्लिपरी होऊन जातं. तर उभं राहणं पण डिफिकल्ट. तर मी शॉर्ट जेव्हा उभं राहायचो कॅमेरा घेऊन, तर 2 माणसं माझे पाय पकडायचे दोन्ही बाजूने स्लिप नको व्हायला म्हणून. तर एकदा बोट अशी हल्ली ना, तर हा पडला तिकडे, हा पडला तिकडे, आणि मी मध्येच, मी दोघांना पकडून तर ऑलमोस्ट एकाला अँकर लागला, ऑलमोस्ट मी पकडलं त्याला, एक बोटीच्या बाहेर पडला असता त्याला पकडलं. आणि म्हणजे हे थोडं स्ट्रगल चालू होतं. आणि खून म्हणजे असं थोडेफार इंजरीज, खरचटलं वगैरे, एल्बो मध्ये लागलं. एकदा मी ऍक्शन सीन मध्ये असं चालत होतो तर पाय स्लिप झाला तर नीजवर पडलो.
तर ते होता थोडासा खूप क्रेझी होतं. खूपच कष्ट पडलेले आहेत. त्यामुळे जिथं काय लोकांनी बघितले नाहीये. जिओ सिनेमावरती स्ट्रीम होतीये उन्हाळ. हे आता पाठ व्हायला पाहिजे तुम्हाला, पण इतक्या वेळेला मी बोलली आहे, सो प्लीज जाऊन ही फिल्म बघा. इज द वेट पॉइंट. ठीक आहे, आपण उन्हाळबद्दल बोललो. आता म्हणजे पुढचे प्रश्न तिथे जाण्याआधी, बिकॉज आपण आता एकेका प्रोजेक्ट बद्दल ऑलरेडी बोलायला लागलो, सो आय हॅव टू टॉक अबाउट झोंबिवली एज वेल. कारण मराठीतली पहिली झॉम्बी कॉमेडी होती ती, आणि इट वॉज अ डिफरंट एक्सपिरियन्स फॉर एव्हरीबडी. म्हणजे जेव्हा त्या फिल्म बद्दल चर्चा व्हायला लागलेली तेव्हापासून इट वॉज अ न्यू आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स सगळ्या लोकांसाठी ज्यांची लँग्वेज मराठी आहे, जे मराठी फिल्म बघतात. सो अशी एका वेगळ्या जॉनरची फिल्म जेव्हा तुला शूट करायची होती, हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स, आणि त्यात काय काय पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स तू केलेस? खूप मोठी स्टोरी आहे. हा प्लीज, नको मोठी सांगितलीस तरी चालेल. ठीक आहे. मला जेव्हा आदित्य सरांचा कॉल आला, ही डिरेक्टेड उन्हाड, अँड उन्हाड वॉज बिफोर झॉम्बिवली, शॉर्ट बिफोर झॉम्बिवली. तर मला आदित्य सरांचा कॉल आला, एक झॉम्बी फिल्म आहे, तू शूट करेगा क्या? अँड I was very excited because I love, my favorite genre to watch is horror. Wow, really? I love horror and I love to watch it रात्री 3 वाजता हेडफोन्स लावून स्क्रीनवर एकटा डार्क रूम मध्ये बघायची सवय आहे मला. मी हॉरर फिल्म्स बघतो, मला खूप आवडते. क्रेझी. तर मला हॉरर जॉनर वाव मला करायचीच आहे. आणि मला सरप्राइझिंग का वाटलं, कारण उन्हाळ असा एक वेगळा जॉनर होता, आणि मला वाटलं की आदित्य सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं की त्यांनी मला हॉरर फिल्मसाठी बोलवलंय. तर ती एक्साइटमेंट पण होती आणि थोडी रेस्पॉन्सिबिलिटी पण होती की मला हे करेक्ट करायचं. ॲज अ व्ह्युअर मी पण जेव्हा बघणार तर मला ती एक्साइटमेंट असली पाहिजे की मी जेव्हा हॉरर फिल्म बघतो तर मला कशी एक्साइटमेंट असते, दॅट काइंड ऑफ इमेजिनरी. आता मला मराठी, हिंदी असं मी काय फिल्म्सला बघत नाही, मी इमेज बघतो. करेक्ट, आय एम टेक्निकली आर्टिस्ट, तर मला इमेजेस ॲज आय सी दाखवायची असते. त्याच्यात लँग्वेजचा बॅरियर नसतो, मला नसतो. तर मी जेव्हा अप्रोच करत होतो तर माझी अप्रोच तशीच होती, म्हणजे की जसे अमय वाघ होता त्याच्यात, ललित प्रभाकर होता, आणि वैदेही परशुरामी, आणि बाकीचे ॲक्टर्स, तृप्ती होती. त्यांचं कॅरेक्टर कसं असणार आणि कसं ट्रीट करायचं इच कॅरेक्टरला तसं. आणि द मेन टास्क वॉज वी वर शूटिंग इन कोविड. सो वी वर डुईंग रेकी इन कोविड, इन लिमिटेड सोर्सेस. आणि आम्ही पावसामध्ये शूट केली. तर फिल्ममध्ये ऍक्च्युली पाऊस नाहीये, कारण ते पाण्यामध्ये ते झॉम्बीज शांत होतात, तर पाऊस नाही दाखवू शकत. आणि आम्ही शूट केला मान्सूनमध्ये. तर वी हॅड टू लुक फॉर अ लोकेशन. आम्ही गेलो लातूरला रितेश सरांचं म्हणजे गड आहे ते. तर आणि परमिशन्स म्हणजे आदित्य सरांना थोडंसं सोपं झालं ते लातूर. तर तिकडे आम्ही काही लोकेशन्स बघितले आणि सगळे झॉम्बीज हायर केले. वेगवेगळे म्हणजे रिजन्स मधून झॉम्बीज आले, म्हणजे ऍक्टर्स आले, आणि त्यांना ट्रेनिंग केली झॉम्बीजची. आणि म्हणजे कसं सगळं फिजिकॅलिटी पण त्यांची ना, ते वेगळे चालतात, त्यांना ट्रेनिंग वगैरे केली. आणि आदित्य सरांचं स्पेसिफिक होतं की त्यांना हात नाही वापरायचे. नॉर्मली झॉम्बी बोलले तर असेच येतात ते, पण ते असे नको, ते हात नको वापरायला असं होतं. तर ते एक वेगळा कॅरेक्टर दिला झॉम्बीजला. आणि लुकसाठी खूप माझ्यावर प्रेशर होतं, कारण ती लुक इंटरनॅशनल वाटली पाहिजे. असं नाही वाटली पाहिजे की एक मराठी फिल्म आहे, चलो लो बजेट फिल्म आहे तर ठीक आहे कर लेते, क्या फरक पडता है. तर मला खूप रेस्पॉन्सिबिलिटी वाटली त्याची फिल्मची. आणि एक आपल्याला म्हणजे आम्हाला असं एक हे पण झालं की कर्फ्यू काइंड ऑफ लागतो सिटीमध्ये, आणि ते फक्त झॉम्बीज गुंत. ते कोविडमध्ये सोपं झालं, ते लोकांना हटवायची म्हणजे ते आयसोलेटेड होते. पण येस, इट वॉज अ डिफिकल्ट टास्क. खूपच मजा आली. आणि लिमिटेड सोर्सेसमध्ये आम्ही एक सकाळी 5 वाजता बस निघायची सगळ्यांना, कारण लोकल ट्रान्सपोर्ट बंद होता, ट्रेन बंद होते, बसेस बंद होते. तर एक बस जायची आमची प्रोडक्शनची, सगळ्यांना लाईटमॅनला पिकअप करायची, कॅमेरावाल्यांना पिकअप करायची, आणि सगळे इक्विपमेंट सेटवर आणायचे. मग आम्ही सगळे जमावून काम करायचो. मग परत आयसोलेशनमध्ये जायचो, कारण ते कोविडचं तसं होतं की यू शुड नॉट गो बॅक टू द फॅमिली, आणि तसं ते सगळं होतं ना. तर खूप वेगळी फिल्म होती, पण एक्साइटमेंट होती सेटवर. अमय खूप जोक्स क्रॅक करायचा. ललित आणि त्याची जोडी खूप सुपर होती, अमेझिंग ॲक्टर्स. खूप
खूप टेक्निकली स्मार्ट आहेत वैदई, किंवा त्यांना कळायचं म्हणजे लाईट कुठे कॅच करायची, कसं इमोशन्स कुठे करायचे. तर मी पण त्यांच्यासोबत खूप असं गुंतलेलो प्रोसेसमध्ये, की कॅमेरा पण त्याच्यात पण मुव्हिंग कॅमेरा होता, खूप होता. तर येस, खूप मजा आली. पण नाव आता तुम्हाला सांगितलंयस तर मला हे माहित कळतंय की, किंवा मी इमॅजिन करते की ओके कोविडमध्ये त्यातले कोणते असे पार्ट्स असतील जे लातूरला शूट झाले असतील वगैरे, पण अदरवाईज अजिबात असं कळत नाही, राईट? अदरवाईज इट इज जस्ट लाईक अ नॉर्मल चाललंय लोकांचं आयुष्य, आणि मग त्यांच्या आयुष्यात झॉम्बी येतात आणि मग जे होतं ते होतं. करेक्ट. हे अशा सिनॅरिओ मध्ये शूट झालंय हे मी इमॅजिन पण नसतं केलं. आणि आम्हाला झॉम्बी वाली तुम्ही बघणार तेव्हा हॉस्पिटलचा सिक्वेन्स होता, आणि कोविडमध्ये हॉस्पिटल मिळणं अशक्य होतं. तर आम्ही काय केलं, एक लोकेशन होता, BMC ऑफिस होता, त्याच्यात एक वरचा फ्लोर होता जो अबॅन्डन्ड फ्लोर होता, अबॅन्डन्ड. तर आम्ही तो खाली केला पूर्ण, आर्टने सगळं काढलं तिकडे आणि नवीन सेट बनवला, आणि तो शूटिंग लोकेशन झाला. त्याच्यानंतर सगळे शूट्स तिकडे व्हायला लागले, कारण ते एक्सप्लोर झालं नव्हतं ते लोकेशन. तर आम्ही एक ऍडिशनल लोकेशन दिला फिल्म इंडस्ट्रीला. वाव, दॅट इज क्रेझी. पण नाही, झोंबिवली खूपच म्हणजे या सगळ्याच बाबतीत लुक, फील, स्टोरी आणि अनुभव या सगळ्याच बाबतीत नवीन एक्सपेरिमेंट होता आमच्या सगळ्यांसाठी ऍज अन ऑडियन्स, आणि तो खूप कमाल होता. कारण मी कधी आय एम एक्झॅक्टली दी ऑपोजिट ऑफ यू. म्हणजे तू जर इथे असतं, मी इथे, की मी कधी हॉरर फिल्म्स बघत नाही, माझ्याच्याने होऊच शकत नाही ते. आणि ही फिल्म बघायच्या वेळेला पण आय वॉज लाईक ठीक आहे, माहित नाही मला मी बघू की नको बघू. ऑफकोर्स मी अशा प्रोफेशन मध्ये दॅट आय हॅव टू वॉच द थिंग्स हॅपनिंग अराउंड. पण तरी म्हणजे माझी सुरुवातीला आय वॉज लाईक माहित नाही मी इथे हॉरर फिल्म्स नाही, मी झॉम्बी फिल्म पर्यंत कशी जाऊ आयुष्यात म्हणजे. पण आय एन्जॉयड इट यार. करेक्ट. दॅट क्रेडिट गोज टू आदित्य सर, बिकॉज ही टोल्ड अस ब्रीफिंग वाइज की स्कॅरी बनाना है, द इमेजेस कॅन लुक स्कॅरी बट यू शुड नॉट स्कॅर पीपल. कारण कोविडमध्ये ऑलरेडी लोक घाबरलेले आहेत, तर थिएटरमध्ये आणण्यासाठी त्यांना एंटरटेनमेंट हा फॅक्टर आला पाहिजे, कारण लोक येऊन एन्जॉय केली पाहिजे फिल्म, घाबरले नाही पाहिजे. तर ते आय थिंक दॅट क्रेडिट गोज टू आदित्य सर. थँक्यू सो मच आदित्य सर, तुम्ही मला नाही घाबरवलं त्याबद्दल. आणि त्यामुळे झोंबिवली मी पुन्हा बघू शकते, बिकॉज आय एम नॉट लाईक स्केर्ड फॉर लाईफ आफ्टर वॉचिंग इट. अजून एक प्रोजेक्ट मैं अटल हूँ बद्दल आय हॅव टू टॉक, कारण आय एम लव्हिंग की ज्या लोकांसोबत लॉरेन्स तू काम केलंस, म्हणजे बीट आदित्य सरपोतदार किंवा आता बीट रवी जाधव फॉर मैं अटल हूँ, त्यांची ही इज फ्रॉम JJ. त्यांचं स्वतःचं व्हिज्युअली ते खूप स्ट्रॉंग आहेत. ते आर्टिस्ट आहेत, स्केचिंग, पेंटिंग, स्कल्पटिंग या सगळ्या गोष्टी खूप जवळ आहेत त्यांच्या इन अ वे. अशा एका डिरेक्टर सोबत वेन यू वर्क फॉर अ प्रोजेक्ट लाईक मैं अटल हूँ, जिथे थोडासा पिरियड ड्रामा फील पण आहे, तो अनुभव कसा होता? हा, तो अनुभव मी सांगतो खरंच. म्हणजे असं तुम्ही सांगणार की आता मी बोलत चाललोय, नाही प्लीज, पण मी असं मला एक बायोपिक करायचीच होती. म्हणजे मला असं वाटलं की तुझे बकेट लिस्ट मार्क होत आहे का इथे? वाव. तर तसंच झालं, ते बकेट लिस्ट मध्ये नेक्स्ट होता बायोपिक. तर मला असं वाटलं की दिस इज द राईट टाइम टू शूट अ बायोपिक. तर असं ऍक्सिडेंटली रवी सरांनी कॉल केला की मैं अटल हूँ करेगा क्या? मला ऑफकोर्स करेगा, मुझे तो करना ही है. पण तिथे पण प्रेशर होता इमेजेस घेऊन. जसं तुम्ही सांगितलं की JJ स्कूल ऑफ आर्ट्स मधून रवी सर आलेत, आणि त्यांचं आर्ट बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, आणि ते नॅशनल अवॉर्ड विनर आहे, आणि त्यांचे सगळे जे आधीचे सिनेमा आहेत आहे ते इमेजरी साठी ओळखले जातात. म्हणजे बालगंधर्व किंवा न्यूड सारखी फिल्म, न्यूड फिल्म आहे. आणि त्यांचं आधीचं एक फिल्म होतं, काय आहे ते विसरलो मी, नट्यसम्राट, नाही द फर्स्ट वन, बालक पालक, नाही नॉट बालक पालक, हा नटरंग वॉज हिज ना. हा, नटरंग झालं किंवा न्यूड, हे सगळे सिनेमा इमेजरी बेस्ट असतात. आणि अटल बिहारी वाजपेयी ते एक पोएट होते, तर ते आतून एक आर्टिस्ट होते. तर भलेही ते पॉलिटिशियन होते, पण त्यांच्या आतमध्ये एक आर्टिस्ट होता. तर ते आर्ट म्हणजे व्हिज्युअली दिसलं पाहिजे, की त्यांचे पोएटिक इमेजेस आणि त्यांची जी थॉट प्रोसेस आहे ते वाया कॅमेरा आल्या पाहिजे. हा, तर ते भले अग्रेसिव्ह होते ऍट सम पॉइंट, बट ही वॉज इनसाइड ही वॉज अन आर्टिस्ट. तर ते बॅलन्स करून ते जी रेस्पॉन्सिबिलिटी होती
ती काढायची सिनेमावर, ती खूप जास्त प्रेशर होती आणि आय थिंक दॅट्स कम आउट. आणि वर्किंग विथ समवन लाईक पंकज सर, की अगेन असा एक अभिनेता जो खूप कसलेला आहे, राईट? कधी प्रेशरायझिंग असतं का हे? मला असं वाटलेलं, मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो ना, तर ते बोलले की मी जेव्हा लक्ष्मण सरांना असिस्ट करायचो, लक्ष्मण उत्तेकर माझे डीओपी, ते आता डिरेक्टर झाले, तर त्यांनी पंकज सोबत काम केलंय मिमी मध्ये. तर त्यांचं असं बोलणं की अरे तू लक्ष्मण सर को असिस्ट करत होता, अँड ही नेव्हर, म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही की मी असिस्टंट आहे किंवा मी असं आहे. ही ऑलवेज म्हणजे ॲड्रेस्ड मी विथ सर, लॉरेंस सर, आप बोलो, आपको जो लगता है, आप आपने डिज़ाइन आपने सोचा है तो बोलो, मैं वैसे ही करूँगा. कहाँ पे आना है, कहाँ पे खड़े रहना है, कहाँ देख के बात करना है, आप बताओ. ही मेड मी व्हेरी कम्फर्टेबल. तर मला असं वाटलं नाही की माझी फर्स्ट बायोपिक आहे किंवा माझी अशी फर्स्ट मोठा प्रोजेक्ट आहे, असं का फील नाही झालं कधी. तर ते खूपच म्हणजे ॲडजस्टिंग होतं की अच्छा मेरे को यहाँ पे खड़ा रहना है, पण आप बताओ कहाँ पे खड़ा रहना है, यहाँ पे रहना है, हाँ ठीक है यहाँ पे रहता हूँ. तो ही वॉज व्हेरी फॅन्टॅस्टिक अँड व्हेरी सपोर्टिव्ह. म्हणजे आम्ही एकदम समर्स मध्ये शूट केलं, तर खूप घाम वगैरे यायचा, तर ते बोलायचे की लाईट मारणं जरुरी आहे क्या? हा ठीक आहे, जरुरी आहे तो मारो मारो, प्रॉब्लेम नाही आहे. व्हेरी स्वीट. या मी तुझ्याबद्दल वाचत होते किंवा तुला स्टॉक करत होते तेव्हा मला कळलं की तू कुठेतरी म्हटलंस की लाईट इन्स्पायर्स यू. तर थोडंसं त्याच्याबद्दल सांग ना, की व्हॉट डू मीन व्हेन यू से दॅट? हा, तर बेसिकली मला मी जेव्हा बोलतो की लाईट इन्स्पायर्स मी, इज बेसिकली आय डोंट लुक फॉर इन्स्पिरेशन फ्रॉम बुक्स और मॅगझीन और इमेजेस. मला असं वाटतं की इफ आय स्टे ट्रू टू माय सेल्फ, वॉट एव्हर आय सी कॅन इन्स्पायर मी. मतलब कैन बी अ वाटर रिफ्लेक्शन, कैन बी अ कार पासिंग, और कैन बी अ सन रिफ्लेक्टिंग ऑन अ बिल्डिंग एंड कमिंग बैक, एनीथिंग. इट कैन बी अ फायर. तो light sources inspires me a lot, because if there is no sun in the world, imagine the world, it's all black. Right. So even if we can generate light, we can create light with electricity, but light is the only thing which create images. And that is why it inspires me. And why do you like sunrise and sunset so much? I love sun. Sun is my favorite thing in the world. Okay. So I think sun is the only natural source we have in this solar system. The sun, जसा आपला स्वभाव असतो, चेंज होतो, तसा सन पण दिवसा थोडा वॉर्म असतो, मग त्याच्यानंतर व्हाईट होतो, त्याच्यानंतर सेट होताना वॉर्म होतो, आणि एक ॲम्बियन्स सेट करून जातो आपल्याला, एक मूड सेट करतो दिवसभर. अँड ही इज डुईंग दिस फॉर इयर्स कॉन्स्टंटली. तर मला असं वाटतं की या इट इन्स्पायर्स मी, इवन इफ युअर मूड स्विंग्स होतात, बट ही इज डुईंग द सेम थिंग अगेन एव्हरी डे रिपीटेडली विदाउट कंप्लेनिंग. इंटरेस्टिंग. सो या दॅट इन्स्पायर्स मी. इंटरेस्टिंग. मी खूप लोकांना ऐकलंय की निसर्ग त्यांना इन्स्पायर करतो याबद्दल बोलताना, पण ते मोस्ट ऑफ द टाइम्स समुद्राबद्दल किंवा झाडांबद्दल किंवा माउंटेन्स बद्दल बोलत असतात. युअर द फर्स्ट पर्सन ज्याला मी भेटले जो म्हणतोय की मला सूर्य इन्स्पायर करतो. मी चंद्रापासून इन्स्पिरेशन घेणारे स्पेशली क्रिएटिव्हिटी मध्ये खूप लोक आहेत, पण सूर्यापासून इन्स्पिरेशन घेणारा तू मला वाटतं पहिला आहेस. मला असं वाटतं की सूर्य एक सोर्स आहे ना, तर चंद्राला पण लाईट मिळते. राईट. इट्स अन अडॅप्टेड लाईट. राईट. वाया सूर्य. आणि सगळं प्लांट्स वगैरे सगळं एनर्जी सूर्यच देतो. सोलर एनर्जी, एव्हरीथिंग, विंड अँड ॲटमॉस्फिअर सगळं सूर्यावर डिपेंडेंट आहे. आणि म्हणजे मला मान्सून सीझन खूप आवडतो, कारण मान्सून मध्ये क्लाउड्स येतात, आणि क्लाउड्स मध्ये जो सन लपाछुपी खेळतो ना, जेव्हा क्लाउडच्या मागे जातो, सॉफ्ट होतो लाईट, आणि त्याच्यानंतर बाहेर येतो तर कसा अग्रेसिव्हली बघतो, असं मला खूप आवडतं सूर्य. द प्ले ऑफ द सनलाइट. बिकॉज इफ यू सी समर में सनसेट्स आर वेरी बोरिंग, बट वेन यू सी मॉन्सून में इट्स लाईक अमेझिंग, लाईक द क्लाउड्स अँड द कलर्स, द रेनबोज अँड एव्हरीथिंग कम्स आउट. आणि केवढा तरी ड्रामा पण असतो आकाशामध्ये की काय 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 होतं, आणि ते उन्हाळ्यामध्ये मी कॅप्चर केलंय. हो राईट. राईट. 100%. कारण तो पूर्ण फील, आणि जशी ऑफकोर्स फिल्म प्रोग्रेस होते तसा तुम्हाला फील व्हायला लागतं त्याला. अनेक वेळेला ते कसं शूट झालंय हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि कोकण टुरिझमसाठी पण तू एक पब्लिक सर्व्हिस केलेली आहेस उन्हाळमधून, कारण
देर आर सो मेनी पीपल आय टेल यू ज्यांनी ही फिल्म बघितली आहे आणि हु हॅव सेड दिस टू मी की ही फिल्म बघितल्यानंतर बाकी सगळं ठीक आहे, पण त्यांनी मला विचारलं की ते सगळं ठीक आहे, किधर आहे इथे कधी जायचं, इथे आपण नेक्स्ट टाइम जाऊया. त्यामुळे साधारण तू दिस इज अ बाय प्रोडक्ट ऑफ उन्हाळ की कोकणाबद्दल पण लोकांना पुन्हा एकदा एक्साइटमेंट झाली आहे. आणि मी पण एन्जॉय करतो, मला ट्रॅव्हलिंग खूप आवडते. तर मी जेव्हा कोकणात, जेव्हा आदित्य सरांनी ऑलरेडी स्काउटिंग वगैरे केली आणि होती, त्यांनी मला सांगितलं की ते कोकणात असताना त्यांना झोंबिवली सुचलेली आणि माझं झालं की एक मिनिट व्हॉट, कोकणात गरे आणि शहाळी आणि तुम्ही झॉम्बीज बद्दल विचार करताय, हाऊ इज दॅट पॉसिबल. सॉरी यू सेइंग. सो आय थिंक की व्हेन ही टुक मी फॉर द लोकेशन रेकी, तर मला असं वाटलं की वाव काय ब्युटिफुल म्हणजे लोकेशन्स आहेत आणि म्हणजे किती वेगवेगळे आहे. म्हणजे एक टापू, एक आयलंडवर फोर्ट आहे किंवा ते बीचचं सगळं रोड्स आहेत किंवा आतमधले घर आहेत ते चिरा दगडीचे, ते किती ब्युटिफुल आहे. ते कॅप्चर केलेच पाहिजे म्हणून मी बोललो की आता हे तर केलीच पाहिजे. हे प्रोजेक्ट तर होणारच आहे फॉर शुअर. आपली मला सांग की हे मी आदित्य सरांसोबत पण डिस्कस केलेलं की हाऊ ही डिसाइड्स की प्रत्येक फिल्मचे कलर्स कोणते असतील. तर आता तुला तर अर्थात मला हा प्रश्न विचारायलाच हवा की तू कसं डिसाईड करतोस एखाद्या फिल्मसाठी कोणती कलर पॅलेट युज करायची ते, आणि कलर पॅलेट म्हणजे एक्झॅक्टली काय आणि त्याचा काय रेलेव्हन्स असतो एखाद्या फिल्मच्या दिसण्यामध्ये. करेक्ट. तर कलर पॅलेट, कलर्स काय असतात ना, इमोशनली आणि सायकोलॉजिकली आपल्याला इमेजेस बघायला हेल्प करतात. जसं की कोण रडत असणार तर तिकडे कोल्ड ॲटमॉस्फिअर क्रिएट केला, मूड केला आणि कमी लाईट वापरले तर तिकडे असं ऑटोमॅटिकली ती इमेजेस सॅड होतात. मग ऍक्टर्स रडला नाही ना तरी तुम्ही रडणार ते इमेजेस बघून. तर तसं इमोशनली जेव्हा एक ब्राईट सनलाईट आला तर वॉर्म सनलाईट किंवा कोल्ड सनलाईट त्याच्याने पण फरक पडतो. तो कलर्स हे आपल्या सायकोलॉजीवर प्ले करतात. तर जेव्हा आपण ब्राईट रेड कलर वापरणार तेव्हा माहिती आहे का काहीतरी अग्रेसिव्ह होणार आहे, काहीतरी ग्रीन वापरला तर असं इरी ॲटमॉस्फिअर क्रिएट होतो. तर तसे ब्लू कलरवर काहीतरी म्हणजे असं करू शकतो. तर वेगवेगळ्या कलर्समध्ये प्ले करून त्या फिल्मच्या प्रोग्रेशनमध्ये आपण प्ले करू शकतो. अटलमध्ये मी केलेला असा एक्सपेरिमेंट केलेला की आधी म्हणजे जसं प्रोग्रेशन आहे कॅरेक्टरचं, जसं अटल आधी अग्रेसिव्ह असतो, खूप म्हणजे युवा नेता असतो आणि त्याचं एनर्जी लेवल खूप हाय असते आणि त्याच्यानंतर तो म्हणजे जसं पॉलिटिक्समध्ये डीप आणि त्याला डाऊनफॉल येते आणि अप डाऊन ग्राफ आहे. पण त्याच्यानंतर तो PM होतो तेव्हा तो खूपच शांत झालेला असतो. तोपर्यंत तो खूप काही अचीव्ह केलेलं असतं, पण त्याला देशासाठी जे करण्याची जी हवस असते ती नॉनस्टॉप असते. तर त्याला एक कलर पॅलेट थ्रूआउट सेम दिलेला, पण जसं जसं त्याच्या आयुष्यात इव्हेंट्स घडतात तसे मी कलर्स चेंज केलेले फिल्म्समध्ये. तर ते मी आधीच एक टेबल बनवलेला की हे कलर्स स्टार्टिंगला असणार आहे. तर रवी सर आणि संदीप रवाडे जे आहे प्रोडक्शन डिझायनर आणि सचिन लवलेकर जे कॉस्ट्युम डिझायनर, आम्ही सगळे बसून एक कलर पॅलेट डिसाईड केलेला की ह्या म्हणजे असं रॅन्डम ज्युनियर्स आले तर एक येलो कलर घालून कोणतरी आला फ्रेममध्ये, नाही असं नको. तर सगळं प्लॅन पाहिजे, म्हणजे फ्रॉम बॅकग्राऊंड आर्टिस्ट टू मेन प्रायमरी आर्टिस्ट सगळं प्लॅन होतं आमचं की ब्राऊन असणार तर कसं ब्राऊन असणार, ग्रीन असणार तर कसं ग्रीन असणार, किंवा साडीजचे कलर्स किंवा सगळे कलर्स आणि बॅकग्राऊंड टोन्स ते सगळं प्रोडक्शन डिझायनर सोबत आणि रवी सरांनी सगळं म्हणजे अप्रूव्ह केलं की असं हां ठीक आहे हे मला चालेल, कारण दिस गोज विथ द स्टोरी. राईट. तर ते कलर पॅलेट आय थिंक इट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल अँड इट शुड हॅपन प्री प्रोडक्शन. हे सगळं प्री प्लॅन्ड असतं आणि व्हॉट आय लाईक टू डू इज मला आय इन्व्हॉल्व द पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ ॲज वेल फ्रॉम द बिगिनिंग. तर नॉर्मली काय प्रोसेस असते की शूट झाल्यानंतर पोस्ट प्रोडक्शन मध्ये जातं आणि तिकडे डिसाईड होतात की कसं काय ग्रेडिंग वगैरे करायची. तर मी काय करतो की कलरिस्टला आधीच बोलवतो, कारण ही विल डिसाईड ना की कलर्स कसं असणार. सॉरी मी तुला फक्त मध्ये एक एक्स्ट्रा प्रश्न विचारणार आहे. अज्युमिंग की अशी अनेक लोक बघताय ज्यांना जे ही टर्म्स पहिल्यांदा ऐकताय, ठीक आहे, तर हे फिल्म शूट बीट झाल्यानंतरच्या या ज्या काही टर्म्स आहेत त्या क्विकली तू आम्हाला सांगू शकशील का की म्हणजे काय होतं? हा, तर शूट झाल्यानंतर एडिट होतो, एडिट नंतर
एक टाइमलाईन डिसाईड होते. त्याच्यानंतर कलरिंग होतं. कलरिंग बेसिकली कॅमेरामध्ये जे इमेजेस एक्सपोज होतात ते रॉ असतात, म्हणजे त्याच्यात कलर्स नसतात, कॉन्ट्रास्ट नसतात, काही नसतं. तर कलर ग्रेडिंग पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ असतो, तिकडे एक कलरिस्ट करून एक माणूस असतो, टेक्निशियन, जो कलर करतो इमेजेसला कलर करतो, कॉन्ट्रास्ट ऍड करतो आणि शेडिंग वगैरे करतो. ग्रेडिंग बोलतात त्याला, की ब्लॅक किती असणार, व्हाईट किती असणार आणि ग्रे किती असणार, ते सगळं करताना आणि फायनल प्रोडक्ट जेव्हा बाहेर येतो तो पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ मधून बाहेर येतो. तर जे फायनल इमेजेस किंवा फायनल कलरिंग प्रोडक्ट दिसतो तो प्रोसेस आहे पोस्ट प्रोडक्शनचा. ओके ओके. हा सॉरी, तू काहीतरी सांगत होतास. हा, तर पोस्ट प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ते मी स्टार्टिंग प्री प्रोडक्शन मध्येच करतो. म्हणजे कारण जे इमेजेस आपण लेटर नंतर एक्सपोज कलर करणार आहे, हे करणार आहे, ते प्रोसेस मी आधीच करून घेतो. कारण फायनल प्रोडक्ट कसा असणार आहे हे आपल्याला सगळ्यांना नंतर कळतं, राईट? आणि देन यू कॅन डू एनिथिंग अबाउट इट. सो प्रोडक्शन डिझायनर अँड द कॉस्ट्युम डिझायनर शुड नो की दिस इज हाऊ इट विल लुक ऑन द डे ऑफ द शूट. तर ते मी आधीच करून घेतो, तर सगळ्यांना एक्झॅक्ट आयडिया असते की असं दिसणार आहे. ओके. मग दॅट ॲज पर दे वर्क अकॉर्डिंगली. म्हणजे प्रेप मध्येच तू त्याचा पण अंदाज करतोस की हे फायनली कसं दिसणार आहे. इंटरेस्टिंग आहे. तर एडिट आणि सगळ्यामध्ये सगळ्यांना तसंच दिसतं. मग असं नाही की ते डीआय नंतर चेंज होणार आहे, हे पोस्ट प्रोडक्शन मध्ये चेंज होणार आहे, नाही, असंच दिसणार आहे. इंटरेस्टिंग. ओके. खूप अशी माणसं आहेत, मी जसं तुला म्हटलं की बघत असतील, ज्यांना तुझ्याकडून खूप गोष्टी शिकायच्या आहेत आणि तू ऑलरेडी इंस्टाग्राम वरती अशा अनेक लोकांना इन अ वे मदत करतोय, जिकडे तू बऱ्याच वेळेला टेक्निकल गोष्टींची उत्तरं देतोस, किंवा तुझं चॅनल आहे स्वतःचं इन्स्टावरती, जिथे यू ऑल्सो टेक पीपल ॲज इंटर्न्स टू असिस्ट यू वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वरती, जिथे त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळेल. पण फॉर ऑल द पीपल जे आता बघतायत, ज्यांना या क्षेत्रात यायचंय, जे स्ट्रगलिंग आहेत किंवा जे अस्पायरिंग आहेत, अस्पायरिंग हा शब्द आपण जास्त वापरूया, हाऊ डज वन फाइंड आउट द वे? कसं काम मिळवण्यासाठी असेल? कारण आता ऍक्टर्सची एक प्रोसेस एक साधारण माहिती आहे की ठीक आहे, ऑडिशन्स असतात, त्यांचे तुम्हाला ऍड्रेस शोधावे लागतात, मग तुम्ही जाता, मग ऑडिशन देता, मग तुमचे कॉन्टॅक्ट बनतात आणि मग पुढे काहीतरी काम मिळतं किंवा नाही मिळत. फॉर अ सिनेमॅटोग्राफर काय प्रोसेस असते? काय तुम्ही अप्रोच, कोणाला अप्रोच करता पहिली गोष्ट तर, आणि दाखवण्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे? सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल वेन यू डिसाइड यू वॉन्ट टू बी अ सिनेमॅटोग्राफर, जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी सिनेमॅटोग्राफर हा प्रोफेशन चूज करायचा आहे, तर ते पैशासाठी नको, म्हणजे ते असलं पाहिजे बिकॉज यू लाईक द आर्ट. सो वेन यू लाईक द, फंडामेंटली यू शुड लाईक द आर्ट अँड देन यू विल अप्रोच इट ॲज पर अन आर्टिस्ट. सो यू शुड नॉट लुक इट ॲज अ जॉब, बट ॲज अ you could say ki if you're an artist you'll look for a way to bring out your art, right? तर तसं असलं पाहिजे. हे पैसे कमवण्यासाठी नको करायला. आणि राईट वे टू गो अबाउट इट इज लर्न. यू कॅन गो टू अ फिल्म स्कूल, like go to a brilliant go to an international film school or a film school which is really good at it, and then त्याच्यानंतर प्लेसमेंटची थोडीशी इश्यू होते. तर try to approach a cinematographer who is already experienced, already senior, and intern him. If you can't intern him, don't waste your time of looking for internship. Go to a warehouse, lighting warehouse, join as a lightman, or go to a camera vendors, join as a camera attendant, but be on sets. As long as you are on set, you will keep learning, because you'll have that hunger for learning, right? As an artist. So wherever you are, if you are on set, you will still learn. And if you can get a job in a studio or in a production house where they are non-stop working, that's when you will learn. Right. And that is the right approach, I think. Right. म्हणजे जितकं तुम्ही त्याच्या आजूबाजूला आहात, बेसिकली घरी बसून फक्त स्वप्न बघून उपयोग नाही की मला बनायचंय, काहीतरी होणार, मी आता हे केलंय, आता काहीतरी होणार, काही घडत नाही, ऍक्सिडेंट्स डझंट हॅपन. राईट. ओके. इंटरेस्टिंग. जसं आपण सुरुवातीला बोलत होतो की तुझ्यासाठी कॅमेरा इज द इन्स्ट्रुमेंट ज्याच्या माध्यमातून तू लोकांना दाखवतोस की तू कसं बघतोस जगाकडे. सो कॅमेरा इम्पॉर्टंट असतो की त्या माणसाचा पर्स्पेक्टिव्ह? माझ्यासाठी मी तर हेच बोलतो की टूल्स, these are just tools, these are just a medium to capture, but obviously you should know the technical part of it,
की कुठला कॅमेरा काय परफॉर्म करतोय, कुठला लेन्स कसं परफॉर्म करतो, कुठली लाईट्स कशी परफॉर्म करतात. दीज आर टूल्स. बट इफ यू आर अन आर्टिस्ट, इफ यू आर अ पेंटर, you'll know which brush to choose. The brush will not tell you what to draw. You will know what to draw, right? तर तुम्हाला इमेज क्रिएट करता आलं पाहिजे. इमेजेस क्रिएट करता आले, टूल्स यू कॅन सिलेक्ट. यू कॅनॉट से की मला हाच कॅमेरा पाहिजे आणि मी याच्यानेच शूट करणार, असं नाही. तर प्रोजेक्ट, ॲज पर प्रोजेक्ट यू शुड डिसाइड द कॅमेरा. कॅमेरा इज सेकंडरी. फर्स्ट यू शुड नो द आर्ट. इंटरेस्टिंग. म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं हे तुम्हाला माहिती असेल हो, तर हो. मग यू विल, जसं तू म्हणालास की यू विल फाइंड अ वे आउट की Correct, ते आतमध्ये येतं, ते बाहेर कुठून ना कुठून तरी तुम्ही Correct. काढणारच. Yes, yes, इरिस्पेक्टिव्ह. yes, yes. जनरली जेव्हा कोणी म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती जेव्हा फोटोज काढून घेते, राईट, तेव्हा प्रत्येकाचं एक असतं की मला, आपण जेव्हा म्हणतो की कोणी फोटो काढा माझा, तर आपण चेक करतो बघायला की मी सुंदर दिसतोय किंवा मी सुंदर दिसते की नाही. Correct. पण जेव्हा तुम्ही शूट करताय एखाद्या फिल्मसाठी, तेव्हा द एम इज नॉट जस्ट की प्रत्येक गोष्ट फक्त सुंदर दिसावी Correct. इन द जनरल अंडरस्टँडिंग ऑफ सुंदर, Yes. पण ती तितकी खरी दिसावी टू द Yes, कॅरेक्टर. yes. सो हा बॅलन्स हाऊ डू यू मेंटेन दॅट, की ते कॅरेक्टर खरं दिसणं वर्सेस ते कॅरेक्टर फक्त सुंदर दिसणं टू दी आय. करेक्ट. सर जेव्हा, बिकॉज वी आर अन आर्टिस्ट, जेव्हा ॲज अन आर्टिस्ट जेव्हा आपण अप्रोच करतो ना, तर जेव्हा फिल्म बनते, फिल्मला एक 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 10 लोक डायरेक्शन देणार ना, 10 लोक सांगणार तर वेगवेगळी स्टोरी बनणार, 10 स्टोरी बनणार. पण आपल्या फिल्मला एक डायरेक्टर असतो, तर एक डायरेक्टरचा पीओव्ही असतो ना नेहमी. तर डायरेक्टरला जर त्यांनी सांगितलं की असंच पाहिजे, मी असं बघतो, तर तुम्ही ॲज अ टेक्निशियन वी आर देअर टू हेल्प हिम अचीव हिज इमेजेस. सर जेव्हा आम्हाला एक डायरेक्शन मिळते की असं काहीतरी करायचं आहे, सी ब्युटी कॅन बी एनिथिंग. ब्युटी कॅन बी अ गर्ल फ्लाइंग इज दुपट्टा ऑन अ माउंटन. बट तुम्हाला कसं दाखवायचं, हाऊ डू यू सी, हाऊ डू यू परसीव ब्युटी इज द थिंग. तर डायरेक्टर जेव्हा बोलतो की नाही ओपन है, तुमको जो लगता है करो, दैट्स व्हेन वी कम इन कि ऐसा कुछ करते. व्हाट डू यू थिंक, ब्रेनस्टॉर्म करके, एंड वी लॉक डाउन टू थीम की ऐसे कुछ करेंगे तो ये ब्यूटी है. तो समटाइम्स ऑल द इमेजेस शुड नॉट लुक ब्युटिफुल. सगळे इमेजेस ब्युटिफुल दिसले तर ग्राफ नसतं काही, तर काही काही वाईट पण दिसले पाहिजे, काही काही, बिकॉज देन द ब्युटी स्टँड्स आउट. तर काही लाइटिंग खराब असली, कॅमेरा अँगल खराब असले तर सम सीन्स माइट स्टँड आउट, सम ऍक्शन सीन्स माइट स्टँड आउट. सगळे सीन्स सेम वाटले तर काही ग्राफ नसले त्याच्यात. तर तसं ॲज अन आर्टिस्ट पण जसं ऍक्टर ग्राफ देतो एक फिल्मला, तसं आम्हाला पण एक ग्राफ द्यावा लागतो फिल्मला. इंटरेस्टिंग. आपण फिल्म्स बद्दल बोललो ऑफकोर्स. थोडंसं मला ऍड्स कडे पण यायचंय, कारण तू एक्सटेन्सिव्हली ऍड्स मध्ये पण काम केलेलं आहेस. आणि सगळ्यात आधी तर थोडंसं इंट्रोड्यूस अस की एक ऍड शूट करणं म्हणजे हाऊ डज अ डे ऑन दॅट सेट लुक लाईक, आणि काय वेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात फॉर अन ऍड वर्सेस फॉर ऍड वर्ल्ड इज कम्प्लिटली डिफरंट, कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड. इट्स अ डिफरंट प्लॅनेट ऑल टुगेदर. तर ऍड फिल्म्स मध्ये काय असतात की बेसिकली एक प्रोडक्ट असतो, आपल्याला तो प्रोडक्ट हिरो आहे, बाकी सगळे म्हणजे फक्त पाणी कम हेल्प करायला आहे फक्त. तर कॅमेरा किंवा स्टोरी किंवा ऍक्टर्स किंवा सगळे, इट्स जस्ट टू कॉम्प्लिमेंट द प्रोडक्ट. सपोज दिस ग्लास इज कप इज द प्रोडक्ट, तो एव्हरीथिंग शुड एलिव्हेट दिस प्रोडक्ट. द फोकस शुड गो ऑन द प्रोडक्ट. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ऍडव्हर्टायझिंग. लाईक ऑल द डायरेक्शन इज पॉइंटिंग टुवर्ड्स दिस. तर प्रोडक्ट हायलाइट झाले पाहिजे, आणि प्रोडक्टची काय म्हणजे जसं की एक हेअर प्रोडक्ट आहे, तो हेअर शुड लुक नाईस. सो द फायनल रिझल्ट ऑफ द यूज ऑफ द प्रोडक्ट शुड स्टँड आउट. ऑल्सो द स्टोरी शुड, एंड ऑफ द डे द स्टोरी शुड टेल दॅट बिकॉज वी आर युझिंग दिस, म्हणून आमचं चांगलं झालं. म्हणून आमचं चांगलं. तर इट्स काइंड ऑफ very different world from the cinema, because cinema we are trying to tell a story, right? We are not selling a product. But here we are completely with the camera angles. मग शूट करण्याची पद्धत पण चेंज होते. खूप चेंज होते, कारण खूप काही गोष्टी लॉक होऊन जातात आधीच. कारण क्लायंटला जेव्हा ब्रीफ जाते की असंच पाहिजे, आम्हाला असं दिसलं पाहिजे, हे प्रोडक्ट स्टँड आउट झालं पाहिजे, तुमची स्टोरी काही असू दे, आमचं 15 सेकंडसाठी क्लायंटला तेवढंच. when the moment client enters chat, डायरेक्टरचा खूप मोठा स्ट्रगल असतो की मी स्टोरी कसं सांगू याच्यात, राईट, 30 सेकंदात किंवा 15 सेकंदात.
किंवा जेव्हा आम्ही फिल्म्स करतो, जेव्हा ऍक्टर्सला खूप टाइम देतो की तू 15 मिनिट रड चालेल, कारण 2 तासाची फिल्म आहे. आता इकडे फक्त 30 सेकंदाची एक ऍड आहे किंवा 15 सेकंदाची. आता तर छोटी झाली बिकॉज ड्युरेशन अटेन्शन स्पॅन इज डिफरंट नाव. तर 6 सेकंड 5 सेकंड अशी पण ऍड होतात. तर त्याच्यात स्टोरी सांगून म्हणजे जाणं हे डायरेक्टरचं अचीवमेंट असतं. म्हणजे की कसं सांगणार, आता तू सांग किती शॉर्ट्स घेणार, किती कट्स करणार आणि काय दाखवणार याच्यात. तर ते खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो, कारण शॉर्ट टेकिंग पण वेगळे होतात. मग छोटे छोटे शॉर्ट्स आणि म्हणजे तेवढ्या पार्ट मध्ये ते दाखवणं, अचीव्ह करणं, तर ते खूप डिफिकल्ट आहे. खूप वेगळं वर्ल्ड आहे ते. आणि मला असं वाटतं टाइम वाईज पण इट इज व्हेरी क्विक कम्पेअर्ड टू एडिट पण वेगळा असतो त्याचा, शूटिंग टाइम पण वेगळी असते. पण ऍक्च्युली फिल्मपेक्षा जास्त टाइम असतो ऍड फिल्म मध्ये, कारण फक्त 30 सेकंडसाठी दिवसभर करायचंय काम. राईट राईट. तर ते म्हणजे 30 सेकंडसाठी बहुतेक 15 शॉट्स करायचे किंवा 20 शॉट्स करायचे दिवसात. तर ते अचीव्ह करणं इज आय थिंक क्वाईट पॉसिबल. राईट. इंटरेस्टिंग. सो आय एम शुअर अनेक लोक अशी असतील ज्यांना याला अप्रोच करायचंय पण ऍड्स मध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट. सो दिस वुड बी कदाचित हेल्पफुल फॉर देम. थोडंसं आता तुझ्याकडे येऊया. म्हणजे हे झालं तू जे काम केलंस ते सगळं, पण बिकॉज आपण मगासपासून म्हणतोय की एक सिनेमॅटोग्राफर सुद्धा एक आर्टिस्ट असतो, आणि वेन इट कम्स टू आर्टिस्ट त्याचे काही एथिक्स असू शकतील, त्याचे पर्स्पेक्टिव्ह विचार असू शकतील. तर तुझ्या बाबतीत इरिस्पेक्टिव्ह ऑफ तू कोणत्या सेटवरती जातोस, ऍज अ पर्सन तुझं असे काय वर्क एथिक्स आहेत, किंवा इन जनरल माणूस म्हणून काय एथिक्स आहेत जे तू सगळीकडे यू मेक शुअर की दे आर इन प्लेस? सो बेसिकली पहिला वर्क ethic is punctuality. I think everyone should be on time because someone is putting money. So you should be on time. Everything should start on time, because if you start on time, you'll achieve what you planned. So that is the main thing. I hate it when someone's late. Today I was late, sorry. And second thing is you should be kind. I think as a person, you should be kind, because you're humans. We are humans, right? We are working for a project, but you should not yell at someone, you should not beat up someone, you should not abuse someone. मला असं वाटतं की ते थोडंसं ह्युमॅनिटी ठेवली पाहिजे, थोडंसं काइंडनेस ठेवलं पाहिजे. दिस 2 things are my major ethics. बाकी देर आर लॉट ऑफ, आय एम व्हेरी डिसिप्लिन्ड इन टर्म्स ऑफ वर्क, इन टर्म्स ऑफ मॅनेजिंग पीपल. नॉर्मली हायरार्कीज असतात टीममध्ये. माझ्या टीममध्ये काही हायरार्की नाही. इंटर्न पण मला डायरेक्ट येऊन विचारू शकतो काही प्रश्न असले तर, आणि माझा फर्स्ट एसी पण ॲज गुड ॲज अ DOP असतो. त्याला म्हणजे तो कोणाला बोलला तर त्याचं ऐकलं पाहिजे ॲज आय एम सेइंग इट. तर तसं ठेवलंय मी. आणि सगळं ओपन असतो माझं, म्हणजे प्री प्रोडक्शन मध्ये पण सगळे इन्व्हॉल्व असतात आणि सगळ्यांना माहिती असतं की काय करायचं. असं नाही की ऑन द शूट चाललंय आणि आलो शूटवर आम्हाला माहितीच नाही काय होणार आहे, तसं नको मला. एव्हरीवन शुड बी अवेअर ऑफ व्हॉट इज हॅपनिंग. इंटरेस्टिंग. ओके. माझे शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. एक त्यातला हा आहे की जसं आता मगाशी आपण फिल्मफेअर बद्दल बोलत होतो की हे मी आदित्य सरांसोबत पण एक्सटेन्सिव्हली डिस्कस केलं आफ्टर फिल्मफेअर, कारण दिस इज आउट देअर, ठीक आहे. अँड दिस इज नॉट जस्ट एका अवॉर्ड बद्दल. इन जनरल अवॉर्ड्स मध्ये असं बऱ्याच वेळेला होतं की रेड कार्पेट्स असतात आणि बरेच कलाकार तिकडे येतात, राईट. त्यांचे बाईट्स होतात, त्यांचे फोटोज होतात. अ लॉट ऑफ टाइम्स जे टेक्निकल अवॉर्ड कॅटेगरीज मधले नॉमिनेटेड लोक असतात त्यांना मी रेड कार्पेट अवॉइड करून डायरेक्टली आत जाताना बघितलंय, किंवा त्यानंतर ते अवॉर्ड घेऊन बाहेर येतात पण त्यांचे बाईट्स घ्यायला कोणी येते, ऑल्दो द पर्सन हॅज वन समथिंग, राईट, लिटरली. सो ह्याबद्दल ॲज अ पर्सन, बिकॉज तू या क्षेत्रात आहेस, यू आर फेसिंग दिस, मे बी आय डोंट नो किती वेळा तू हे फेस केलंय स्वतः, ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? आणि इन जनरल यू थिंक की इवन आय डोंट वॉन्ट टू से द वर्ड टेक्निशियन्स, बट टेक्निकल कॅटेगरीज मध्ये ज्यांना नॉमिनेशन्स आहेत इन मेनी अवॉर्ड फंक्शन्स, त्यांना पण त्यांच्या स्टोरीज सांगण्यासाठी डू थिंक देयर शुड बी अ मीडियम? आय थिंक देर शुड बी अ मीडियम. म्हणजे मीच रेड कार्पेट सोडून पळालो, मला पूर्ण विश्वास आहे. कारण वी आर नॉट एक्सपोज्ड टू दॅट काइंड ऑफ द कॅमेरा अँड द paparazzi or whatever you can say, because the thing is आम्हाला काम डायरेक्टर कडून येतं किंवा प्रोडक्शन हाऊस कडून येतं, लोकांकडून नाही येत. तर वाय डू वी इवन टॉक टू पीपल, असं होतं खूप लोकांचं.
But I think everyone should come out. They're artists, right? They're not only technician. They're artists. They're matlab, even if you're making music every day, but that is an art that you're creating every day, right? So I think लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लोकांना आलं पाहिजे पब्लिक प्लॅटफॉर्मवर. आणि त्यांचं स्वतःच इन्सिक्युरिटी आय थिंक बिकॉज दे आर नॉट कमिंग. इट्स नॉट दॅट पीपल वोंट अप्रोच. असं मला. पण हाऊ इज इट दॅट म्हणजे तुम्ही जे लोक कॅमेरा सोबत 24 तास असतात त्यांना कॅमेरा जो समोर आणल्यानंतर असं कसं होतं की द पर्सनॅलिटी चेंजेस 360 डिग्री, हे मला जाणून घ्यायचंय. ते मला पण आता एक्सप्लोरच होत. पण बिकॉज हे मी अक्रॉस अ लॉट ऑफ पीपल मी नोटीस केलंय, म्हणजे नॉट जस्ट आता स्पेसिफिकली इन टर्म्स ऑफ डीओपी म्हणते कारण कॅमेरा इज युअर मीडियम, पण म्युझिक करणारे खूप आहेत असे ज्यांना द मोमेंट यू गेट दिस पर्सन, मी त्याच्याशी गप्पा मारते पण मी कॅमेरा चालू केल्यानंतर खतम, इट जस्ट चेंजेस. आणि आम लाईक अरे पण काय झालं. पण इन युअर केस तर तुम्हाला त्या कॅमेराचं इनसाइड आउट माहितीये. I can understand normal people get camera conscious, but why do DOPs get camera conscious? Oh, because we know, na, we see through how it will look and how people will judge or whatever. Oh my God. ते थोडंसं असतं की स्वतःला जज करून घेतात. अच्छा, लोक स्वतःचे खूप फोटोज काढून घेतात. Do cinematographers get themselves clicked a lot of times? We get clicked by people only. I don't know. We get clicked by assistants. We get clicked by other people. तेव्हा नाही येत कॉन्शियसनेस. नाही, तेव्हा वी आर वर्किंग ना. अदरवाइज बीटीएस मध्येच असतात ते कॅमेरा पकडून. तुम्हाला न सांगता काढले तर हो ठीक आहे. दिस इज द प्लेस जिथे कॅन्डिडेट्स आर गोइंग टू वर्क. सांगितलं की प्रॉब्लेम आहे. ओके, लास्ट एक दोन प्रश्न मला विचारायचे. तू हिंदीमध्येही काम केलंयस, मराठीतही काम केलंयस. मी हे नाही विचारणार की दिस इंडस्ट्री वर्सेस दॅट इंडस्ट्री, पण अक्रॉस मीडियम्स डू यू थिंक की इव्हन इन टर्म्स ऑफ फायनान्शियली सुद्धा, in terms of payment, in terms of मानधन सुद्धा काही डिफरन्स आहे इन टर्म्स ऑफ डीओपीस? आहे, खूप डिफरन्स आहे. कारण आय थिंक इट ऑल कम्स फ्रॉम द बेस, द बजेट्स, द मनी, बिकॉज द मराठी मार्केट रिकवर्स लेस मनी फ्रॉम द कंट्री, फ्रॉम द स्टेट. हिंदी फिल्म्सला जास्त स्क्रीन भेटतात तर त्यांची रिकव्हरी जास्त, तर प्रोड्युसर्स कमी पैसे टाकतो मराठी फिल्म्समध्ये, तर ते डिवाइड होतात इन एव्हरी डिपार्टमेंट. आणि म्हणून डीओपीला कमी आहे. असं नाही की मराठी डीओपी कमी आर्टिस्ट आहे, तो पण तेवढाच आर्टिस्ट आहे. पण मे बी ही इज चूजिंग टू डू मराठी फिल्म्स जस्ट टू स्टे ग्राउंडेड मे बी, और मे बी ही कैन एक्सप्लोर मोर इन मराठी फिल्म्स. बॉलीवुड में मे बी ही विल नॉट गेट that much exposure or that much play with the camera, or maybe limitations because of lot of celebrities choose their camera angle, choose their light, choose their DOPs. Really? Yes, they do. So I think Marathi mein payments ka obvious, I think that justifies because of the money. Baki I don't think so there is less respect in any other industry. Everyone is respected equally because the directors knows the head of the shoot is DOP. But he is responsible for the imagery. So he will not play with his own profession. Right. So everyone is crucial factor. Yes. Interesting. Okay. Yes. तू बघाशी बोलताना म्हणालास की बिकॉज आपण मराठी फिल्म्स बद्दल बोलत होतो, ऑल्दो आपण हा विचार करतोय की फॉर अ पर्सन लाईक अ डीओपी त्याच्यासाठी लँग्वेज ॲज सच नाही, हिज लँग्वेज इज इमेजेस आणि दे डोंट हॅव अ लँग्वेज, राईट. पण तरी सुद्धा जर आपण म्हणायला गेलो तर अनेक अशी मराठी मुलं असतील ज्यांना वाटतंय की दे शुड गेट इन टू दिस फील्ड, पण त्यांना मे बी त्यांचेच विचार मागे खेचतायत किंवा त्यांना इनहिबिशन्स आहेत की किती स्कोप आहे, काय स्कोप आहे. अशा सगळ्यांसाठी काय सांगशील? आणि जाता जाता इन जनरल एनीबडी हू इज इंटरेस्टेड या क्षेत्रात येण्यासाठी वन पीस ऑफ ऍडवाइस तुझ्याकडून विथ ऑल युअर एक्सपिरियन्स. मला असं वाटतंय की जे कोण मराठी आपले स्टुडंट्स असतील किंवा लोक म्हणजे they want to be a cinematographer, they should have a calling for the art, not for the money or for the profession. त्याच्यानंतर अप्रोच केला पाहिजे. दे शुड गो टू अ कॉलेज और दे शुड असिस्ट समवन और बी ऑन सेट. दॅट इज द बेस्ट थिंग टू डू. बाकी बिकॉज वाय टेल मराठी पीपल, बिकॉज देर आर लॉट ऑफ सब्जेक्ट्स इन महाराष्ट्र, लॉट ऑफ मराठी फिल्म्स बिंग मेड, आणि इफ समवन else from some other states comes and shoot मराठी फिल्म्स, पर्स्पेक्टिव्ह वेगळा होतो. जसं की एक फॉरेनर इंडियामध्ये येऊन शूट करणार तर तो इंडिया बघणार की गरीब आहे, हे आहे, ते आहे, आणि जेवढा तो बघू शकणार तेवढाच तो वर्ल्ड क्रिएट करून देणार.
पण जेव्हा महाराष्ट्राची लोक मराठी फिल्म शूट करणार त्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो की आपली माती आपली माणसं म्हणजे कसं जळगाव कसं आहे किंवा कोकण कसं आहे त्यांना जास्त माहिती आहे तर ते जास्त एक्सप्लोअर करू शकतात. तर दॅट काइंड ऑफ आर्ट कॅन कम आउट. इफ मी फ्रॉम गोवा कम अँड मराठी शूट अ कोंकणी फिल्म और अ मराठी फिल्म, माझा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असणार ऍज अ टुरिस्ट असणार. पण जेव्हा तुम्ही शूट करा तुमचा पर्स्पेक्टिव्ह असणार की आपली जागा आहे, तर ती वेगळा एक सिनेमा बघायला मिळणार. आय थिंक सो. इंटरेस्टिंग. सो दॅट इज रिझन. आणि दिस इज ओपन लाईक आता तू तर सांगितलंयस की काय काय करता येईल आणि आय एम शुअर की हे ऐकून कदाचित अनेक लोक दे विल टेक इट सिरियसली आणि ते ऍक्च्युअली जाऊन ऑन सेट काम करायला लागतील. जाता जाता लॉरेन्स, वन लास्ट क्वेश्चन की वी नो की सूर्य तुला इन्स्पायर करतो, पण असे अजून कोणते आर्टिस्ट आहेत, बीट सिनेमॅटोग्राफर्स, डिरेक्टर्स, फिल्म्स ज्या तुला खूप इन्स्पायर करतात? मला माझे बॉसेस इन्स्पायर करतात कारण मी त्यांच्याकडून शिकलोय. कार्तिक विजय त्यागराजन करून डीओपी आहे, त्यांना मी असिस्ट करायचो. लक्ष्मण उत्तेकर आहे, ते आता डिरेक्टर झालेत पण ते आधी डीओपी होते, खूपच ब्रिलियंट आहे, त्यांच्याकडून मी शिकलोय. आणि राकेश सिंग करून एक डीओपी आहे, माझा फ्रेंड आहे. त्यांनीच मला सगळं शिकवलंय आणि त्यांनी मला ॲज अन असिस्टंट घेतलं. आय एम व्हेरी थँकफुल टू हिम. त्यांचं काम मला इन्स्पायर करतो जास्त कारण मी त्यांच्याकडून शिकलो अँड आय नो हाऊ दे डू इट. बाकी सगळ्यांचा प्रोसेस नाही माहिती मला, त्यांचं काम बाकी खूप आहेत, इंटरनॅशनल डीओपी पण आहेत, त्यांचं काम पण इन्स्पायर करतो. बट मोस्टली दिस 3 पीपल ऍक्च्युली. इंटरेस्टिंग. आणि त्यांच्यासोबत तू काम केलंय जसं म्हणालास की यू प्प्रॅक्टिस्ड व्हॉट यू प्रीच्ड, राईट, की जाऊन ऍटलीस्ट स्टार्ट वर्किंग, त्याने खूप फायदा होतो. आणि थँक्यू सो मच फर्स्टली की मला खूप भारी वाटतं की एक वेगळा विषय आणि वेगळं जग ओपन अप झालंय. आणि मे बी दिस इज द बिगिनिंग की आय एम होपिंग की अजून अनेक डीओपीज सोबत मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बोलेन आणि तुमच्याकडे काय काय गोष्टी आहेत ते जाणून घेण्यात पण तितकीच मजा येईल. आय होप आय डिडंट मेक यू व्हेरी ऑकवर्ड. नो यू डिडंट. आय होप आय डिडंट बोर यू. नो, आय डिडंट गेट बोर्ड. आणि इथे जी 2 माणसं आहेत ती पहिल्यांदा नाही झालेत बोर्ड, सो आय एम शुअर, कारण त्यांचा आवडीचा विषय होता. हा, यू कॅन सी देअर स्माइल, त्यामुळे आवडीचा विषय होता. थँक्यू सो मच वन्स अगेन लॉरेन्स, आणि हिअर्स विशिंग यू खूप खूप शुभेच्छा सगळ्या प्रोजेक्टसाठी. तू क्रिएट केलेलं जग बघण्यामध्ये खूप वेगळा आनंद मिळतो, त्यामुळे थँक्यू फॉर डुईंग दॅट आणि थँक्यू फॉर कमिंग हिअर. थँक्यू. थँक्स. थँक्यू.